नमस्कार. प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत तांदळे. कालच आपली कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2025 पार पडली असेल. तुमच्या सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल, काही विद्यार्थ्यांना मध्यम, काहींना अवघड गेला असेल. पण आज आपण डिस्कस करणार आहे चालू घडामोडीचे प्रश्न नक्की कुठून आले होते आणि चालू घडामोडीचे प्रश्न कशा स्वरूपाचे होते. हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की आपण एक 89 रुपीजची PDF बॅच केली होती आणि महाराष्ट्रातून त्याला खूप चांगला प्रतिसाद आला. तुम्हाला त्या नोट्स आवडल्या, कारण की मुलांना मी जसं बोललो तसं चालू घडामोडी आणि अंकगणित बुद्धिमत्ता याचा कायम प्रॉब्लेम असतो. त्यासाठीच प्रतिष्ठान अकॅडमीने 100 पानाच्या नोट्स तुम्हाला दिल्या होत्या. आता ज्यावेळेस आपण कोर्स केला त्यावेळेस सगळ्या मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की सर, तुम्ही ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 अशा 1 वर्षाच्या घडामोडी या 100 पानात घेतल्यात, याचा फायदा होईल का? काही विद्यार्थी म्हणायचे जर 7-8 प्रश्न आले तरी बस, पण ते 7-8 प्रश्न यातनं येतील का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या नोट्स नीट फॉलो केल्या असत्या तर 10+ प्रश्न तुम्हाला या नोट्समधून दिसतात. मला हे सांगायला खूप आनंद होतो, कारण की आपले 9 प्रश्न तर शुअर शॉट आहेत आणि बाकीचं तर तुम्ही टेलिग्राम चॅनल फॉलो करत असाल, त्यात तुम्हाला 2-3 प्रश्न आरामशीर सापडतात. तर नक्की ते प्रश्नांचं स्वरूप काय होतं, प्रश्न कुठून आले होते, मी जे बोललो म्हणजे मी जे व्हिडिओ केला होता करंट अफेअर्सचा चालू घडामोडीचा, त्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं त्या पद्धतीने प्रश्न आले होते का वेगळे काही प्रश्न आले होते, तर त्या प्रत्येक तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. सोबतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे, चालू घडामोडीचा आवाका खूप जास्त आहे, पसारा पण खूप जास्त आहे. बरेचसे तुम्हाला म्हणजे बरेचसे तुमचे जे मित्र असतील ते वेगळे सोर्सेस पण वापरत असतील आणि त्यात बरंच काय होतं, बरेचसे पानांची संख्या खूप जास्त असते, पुस्तकांची संख्या खूप जास्त असते आणि मग त्यातनं प्रश्न येणं ठीक आहे. पण आपण फक्त 100 पानाच्या नोट्स केल्या होत्या आणि त्या 100 पानाच्या नोट्समधून आपल्याला 10+ प्रश्न दिसतात. ते प्रश्न कुठले आणि मी तुम्हाला समजावं म्हणून इथे प्रतिष्ठान 100 पेजेस रिव्हिजन नोट्स असं नोट्सचा तो जो स्क्रीनशॉट आहे तो पण दिलेला आहे. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघू शकता. तुम्ही नोट्स परीक्षेसाठी झेरॉक्स मारलेच असतील तर त्यातनं वाचा, बघा, कन्फर्म करा. आता जी ग्रुप सीची प्रिलिम्स येणार आहे त्याच्यासाठी पण तुम्ही या नोट्स वापरल्या तर 100% तुम्हाला फायदा होईल. 1 ते 2 PDF मी तुम्हाला ॲडिशनल पण याच्यामध्ये देणार आहे की जेणेकरून ग्रुप सी प्रिलिम्सला पण तुमचे 12-13 प्रश्न या नोट्समधनं कव्हर झाले पाहिजेत. व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला संभाव्य उत्तरे काय ती पण सांगतो आणि प्रतिष्ठानच्या नोट्समधनं कशा स्वरूपाचे प्रश्न आले होते ते पण मी तुम्हाला दाखवतो. पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर, तुम्हाला काय विचारलंय, प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर हा पुरस्कार जिंकला. आता तुम्हाला पुरस्कारावर 2 ते 3 प्रश्न होतात हे माहितीच होतं. याचं उत्तर सुहानिया शहा असं आपल्याला माहिती आहे. सुहानी शाह आपण प्रत्येकाने बघितले असेल की त्या मेंटल रीड करतात गोष्टी, आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात. तर सुहानी शाह यांना याचा पुरस्कार भेटला आहे. हा प्रश्न आपल्या रिव्हिजन नोट्समधला होता. तुम्ही इथे बघू शकता. जर इथे दिसत नसेल तर मी तुम्हाला याची PDF ह्याचं तुम्हाला शेअर करणार आहे टेलिग्राम चॅनलला, त्यामुळे तुम्ही ते नंतर पण बघा. पण इथे बघा काय लिहिलंय, बेस्ट मॅजिक क्रिएटर 2025 पुरस्कार सुहानी शाह. आता इथं कंसामध्ये मी पहिली भारतीय असं दिलं होतं की पहिली भारतीय सुहानी शाह, त्यामुळे परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. परीक्षेला ज्यावेळेस प्रश्न तयार होतात त्यावेळी या स्वरूपाचे प्रश्न तयार होतात की जेव्हा पहिलं काहीतरी असेल, भारताचं काही मेजर कॉन्ट्रीब्युशन असेल ते तुम्हाला विचारलं जातं. तर हा प्रश्न सरळ आपल्या नोट्समध्ये होता, याच्यामध्ये वेगळं काही नव्हतं. तुम्ही जर नीट वाचला असेल, फक्त 10 पानाची पुरस्काराची नोट होती आणि त्या नोटमधनं हा प्रश्न तुम्हाला दिसतो. पुढे बघा, हा अवघड स्वरूपाचा प्रश्न. एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. याचं उत्तर निखिल रविशंकर असं आहे. हा सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समधला आहे. तुम्हाला इथं वाचता येत असेल तर बघा, इथे नोट्सच्या सुरुवातीला म्हणजे इथे आपलं प्रतिष्ठान अकॅडमीचं नोट्सचं पेज संपतं, इथे मोबाईल नंबर आहे आणि जस्ट त्याच्यावर इथे आपण दिले निखिल रविशंकर एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. नियुक्तीमध्ये तुम्हाला हा पॉईंट दिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न 2 नंबरचा प्रश्न पण आपल्या नोट्समधनं सरळ होता. मी इथं असं काहीतरी करत नाहीये की दुसरीकडंच काहीतरी चुकीची वेगळी माहिती आहे आणि मी म्हणतोय प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्समधून आलाय, असं अजिबात नाहीये मित्रांनो. तुमच्यासमोर प्रूफ आहे, मी विथ प्रूफ बोलत आहे. या नोट्स तुम्ही कन्फर्म करू शकता की नक्कीच आलंय का नाही. फक्त 100 पानाच्या नोट्स होत्या. मुलांच्या मनामध्ये वाचताना डाऊट होता. मुलं मला म्हणत होते की सर 100 पानं म्हणजे प्रत्येक टॉपिकचे फक्त 10 पानं होते आणि घेतले सुद्धा फक्त 10 टॉपिक होते. मुलं म्हणत होते सर एवढ्या ह्याच्यात कसं काय होईल, पण ते झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघा, 2 प्रश्न झालेत. तुम्ही पुढे पुढे बघा, तुम्हाला आणखी क्लिअरिटी येईल.
हा प्रश्न बघा, हा अवघड स्वरूपाचा प्रश्न आहे. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे असं तुम्हाला विचारलंय. तुम्ही जर नोट्स आपल्या नीट वाचल्या असता तर मी तुम्हाला सांगितलं होतं जगातील मोठं, भारतातील मोठं, महाराष्ट्रातील मोठं, पहिलं, हे सगळं आपल्याला पहिलं नोट्समधलं वाचायचं. म्हणजे त्या 10 पानात पण काय वाचायचंय हे तुम्हाला सेग्रिगेट करून मी सांगितलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर परत बघा, ग्रुप सीला त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. याचं उत्तर यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट, हे सगळ्यांना माहितीच असेल. पण इकडे बघा, आपल्या नोट्समध्ये जगातील सर्वात मोठे धरण ब्रह्मपुत्रा, चीन तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो ब्रह्मपुत्रा नदीवर 137 अब्ज खर्चाचा जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यात येणार आहे. मग त्याच्या खाली काय काय दिलं तर बघा, जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन पण दिली होती आणि इकडे बाकी पाईपलाईनवर होतं, परत एक करार होता, त्या करारावर काही होतं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हा तिसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न पण सरळ आपल्या नोट्समधून आलेला आहे. मी म्हणतो 5 ते 6 जरी प्रश्न सापडले असते 100 पानातून तरी पण वाचणं वर्थ होतं. कारण तुम्हाला माहिती आहे करंट अफेअर आणि चालू घडामोडीचा म्हणजे खूप मोठा आवाक आहे. बरेचसे विद्यार्थी बरेचसे पानं, बरेचसे झेरॉक्स, बरेचसं काय काय घेऊन बसतात आणि मग त्यातनं कुठं 5, 6, 7, 8 प्रश्न त्यांच्या हाती लागतात आणि मग त्यांच्यामध्ये त्या विषयाला घेऊन भीती असते. तर याच पद्धतीच्या नोट्स प्रतिष्ठान अकॅडमी पुढच्या काळामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी पण अशा नोट्स असतील, कंबाईन पूर्व परीक्षा 2026 साठी पण अशा नोट्स असतील आणि आत्ता जी गटक पूर्व परीक्षा आहे त्यासाठी तुम्ही ह्या नोट्स डायरेक्ट वापरू शकता. चालू घडामोडीचा तुमचा ताण कमी कसा व्हावा यासाठी हा सगळ्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत. नक्की याचा फायदा घ्या, तुमच्या मित्रांना सांगा. प्रतिष्ठान अकॅडमीचं यूट्यूब चॅनल तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते मला कॉमेंट करून सांगा की तुमचा पेपर तुम्हाला कशा स्वरूपाचा गेला, तुम्हाला ह्याचा काही फायदा झाला का, तुम्ही ह्या नोट्स वापरल्या होत्या का. तर या स्वरूपाचे तुम्ही कॉमेंट करू शकता. आता पुढचा प्रश्न बघा, डायडॅश आणि डायडॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंत गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. कोणते 2 देश आहेत असं तुम्हाला विचारलं होतं. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की AIवर 100% प्रश्न येऊ शकतो. AI हा चर्चेतला मुद्दा आहे. तुम्ही आता ChatGPTचं नाव ऐकत आहात, जेमिनायचं नाव ऐकत आहात, तर 100% AIवर काही ना काहीतरी प्रश्न एक्सपेक्टेड होता. परिषदा, आता परिषदांवर मी पुढं अजून डिटेल बोलणारच आहे कारण परिषदांवर 2 ते 3 प्रश्न आहेत आणि 8 पानाच्या नोट्स केल्या फक्त. बरेच विद्यार्थी म्हणले सर एवढं भास होतोय का, तर त्या नोट्स आपण भारताच्या वेगळ्या केलत्या, परत दिल्लीमध्ये ज्या झाल्या त्या वेगळ्या केलत्या, राज्यावाईज वेगळ्या केलत्या आणि त्यामुळे ते खूप सॉर्टेड असं मटेरियल झालं होतं. तर तुम्हाला हे रिकॉल करायला सोपं गेलं असणार आहे पेपरमध्ये. ज्या मुलांनी खरंच ह्या नोट्स वाचल्या असतील विश्वास ठेवून त्यांना 100% फायदा झाला असणार आहे. तर ह्याचं उत्तर भारत व फ्रान्स असं होतं. आता इथे 3 ऑप्शनमध्ये फ्रान्स आहे म्हणजे फ्रान्स तर कन्फर्म तुम्ही पकडायलाच पाहिजे होतं. मग इथं तुम्ही चीन पकडलं असतं तर चुकलं असतं. अशा गोष्टी पाठच पाहिजेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर आपण ते लॉजिक लावत बसलो तर ते होणार नाही. तुम्हाला अशा काही काही गोष्टी पाठ करायला पाहिजेत. आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असो मित्रांनो, तुमच्याकडे जर लिमिटेड मटेरियल तयार असेल तरच तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन करून परीक्षेमध्ये त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. आता हा प्रश्न नोट्समध्ये कुठे आहे ते इथे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट पॅरिस फ्रान्स येथे झाली आहे. 3री आवृत्ती आहे. कालावधी 10 व 11 फेब्रुवारी 2025 आहे. फ्रान्स आणि भारतात झालेली आहे आणि पुढील जागतिक परिषद भारतात होणार आहे. आता मला सांगा, फेब्रुवारीमधला प्रश्न होता म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत प्रश्न बघितले तर आपण एक पकडू शकतो. म्हणजे भविष्यात जेव्हा आपण अभ्यास करत असू तेव्हा बऱ्याच मुलांच्या मनात हा प्रश्न असतो की सर ऑक्टोबरमध्ये पेपर सेट झाला असेल किंवा सप्टेंबरमध्ये सेट झाला असेल तर कधीपर्यंत चालू घडामोडी केल्या पाहिजेत. 1 वर्षाच्या चालू घडामोडी केल्या तर 11 ते 12 प्रश्न तुम्हाला इझिली सुटू शकतात. बाकीचे 2-3 प्रश्न आयोग 24चे किंवा आधीचे विचारतं. जर कंटिन्यू 2-3 वर्षाचा अभ्यास असेल तर ते पण प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. पण 1 वर्षाच्या इनफ आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त केलं तर कधी बेनिफिशियल आहे. आता ह्या नोट्स तुम्ही वाचल्या आणि तुम्ही समजा राज्यसेवेची पूर्व देताय तर तुम्हाला ह्या वर्षभराच्या नोट्स तुम्हाला बूस्टच देणार आहेत ना. म्हणजे पुढच्या 6 महिन्याच्या आणि ह्या वर्षभराच्या म्हणजे 18 महिन्याच्या नोट्स तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होणार आहेत. म्हणजे 200 पानामध्ये सगळं होऊन जाईल. तर पुढे बघा, आता हा 4था प्रश्न होता आपला,
5वा प्रश्न बघा, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असं तुम्हाला विचारले. खूप सोपा प्रश्न होता, टेलिग्रामवर याची नोट्स करून टाकली होती. हा प्रश्न मी खूप वेळेस टेलिग्रामला रिपीटेड विचारलाय, कारण की खूप सोपा एक्सपेक्टेड प्रश्न होता. अरविंद पनगारिया असं याचं उत्तर आहे. ह्याच्यात बघा, ह्याचे सचिव आपल्याला कंबाईन ग्रुप सीला कामात येतील. ऋत्विक पांडे आहेत पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य, अंमलबजावणी, त्याचा परत बेसिक थोडासा इतिहास काय तो पण तुम्हाला सांगितलेला आहे. हा पण प्रश्न आपल्या नोट्समधलाच होता. हा प्रश्न बघा, उर्जित पटेल यांच्याविषयीचा प्रश्न आहे. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आपल्या सगळ्यांना माहिती आहे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर ह्याचं उत्तर आहे उर्जित पटेल. असं आपण ह्याला 2 वेळेस नोट्समध्ये कव्हर केलंय. इथं नोट्समध्ये बघा, RBIचे माजी गव्हर्नर, IMFचे कार्यकारी संचालक उर्जित पटेल 28 ऑगस्ट 2025 पासून 3 वर्षांसाठी. तुम्हाला इथे दिलंय बघा, ऑगस्ट 2025, तर इथून पुढे किती वर्षासाठी, तर 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. हेच तुम्हाला दिले. हा पण प्रश्न आपल्या नोट्समधला होता. तुम्हाला वाटत असेल की सर आतापर्यंत 5-6 प्रश्न झाले, तुम्ही म्हणत असाल की सर ह्या नोट्स वाचून होतात का? तुम्ही ज्या मुलांनी नोट्स वाचल्यात त्यांना विचारा. फार सॉर्टेड दिलेले आहेत, अजिबात गिचमिड आला नाहीये. खूप एकाखाली एक फॅक्ट दिलेले आहेत, आणि अशा शॉर्टमध्ये फॅक्ट जर तुमच्याकडे तयार असतील तर तुम्ही ते मॅक्झिमम टाईम रिवाईज करू शकता. महत्त्वाच्या कुठल्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, त्या जर व्यवस्थित केल्या असत्या तर असे प्रश्न जायलाच नव्हते पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, आता पहलगाम. मला ह्या प्रश्नाचं क्रेडिट घ्यायचं आहे आणि मी ते घेणार आहे तुमच्यासमोर, कारण की प्रतिष्ठान अकॅडमीच्या टेस्ट सिरीजविषयी मी नेहमी बोलत असतो. मुलांकडे बऱ्याच टेस्ट सिरीज मार्केटला आहेत, बरेच विद्यार्थी बरेच टेस्ट सिरीज जॉईन करतात. प्रतिष्ठान अकॅडमीची टेस्ट सिरीज स्पेशल काय मला तुम्हाला सांगायचं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आता झाली 2025ची, तर जो आपला पहिला पेपर होता, आपण खूप पेपर केले नव्हते, 4 पेपर केले. ते 4 पेपर म्हणजे 400 प्रश्न. तर या 400 प्रश्नामधून पहिला जो पेपर होता, त्या पहिल्याच पेपरला 4 प्रश्न ॲज इट इज आपल्या टेस्ट सिरीज मधले होते. बरेच जण म्हणतात ॲज इट इज होते, असं कोणी सांगतं पण, आणि ते खरं पण नसतं. तर तुम्ही जाऊन टेलिग्रामवर बघा, आपला पेपर डाउनलोड करा, फ्रीमध्ये आहे राज्यसेवा पूर्व 2025चा. ज्या विद्यार्थ्यांनी घेतलं त्यांना विचारा, 4 प्रश्न जसे तसे होते. सोबतच ग्रुप बीची पण टेस्ट सिरीज आपण करतोय. 2024ला केली, त्यावेळेस तर 35 प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधले होते. हो मित्रांनो, 35 प्रश्न होते. मी त्याची पण PDF केली होती तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी. पण सोबतच या वर्षीचा आपण अजून मी ते प्रश्न टाकलेच नाही, मी टेस्ट सिरीजवर बोलणार नाहीये, पण हा प्रश्न मी व्हिडिओमध्ये सांगितलाय. म्हणजे जो चालू घडामोडीचा यूट्यूबचा जो व्हिडिओ आहे आपला कालचा, त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी करताना 4 घडामोडी 100% करा सांगितलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बलुचिस्तान करा सांगितलं होतं, पहलगाम करा सांगितलं होतं. सोबतच तुम्हाला आंतरराष्ट्रीय निवडणूक एखादी असेल तर ती करा म्हणलं होतं, नियुक्ती. तर तुम्हाला पहलगामवर प्रश्न आलेला आहे. तुम्ही जाऊन त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे, आणि मी हे पण सांगितलं होतं की जॉग्राफीला धरून प्रश्न आहे. आता सेम स्वरूपाचा प्रश्न प्रतिष्ठान अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथे तुमच्या समोर 78 नंबरचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणताल सर ही टेस्ट सिरीज आमच्याकडे नाहीये. टेलिग्राम चॅनलला PDF आहे, सगळ्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये शेअर पण झालेली आहे. त्यामधला 78 नंबरचा प्रश्न आहे. जॉग्राफीला धरूनच प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, अमरनाथ यात्रेबद्दलच बोललो, इथे जम्मू काश्मीर अनंतनाग जिल्ह्याविषयी बोललेलो आहे, आणि इकडे उंचीवर दिलेला आहे. तर हे बघा, पहिलं त्यांचं स्टेटमेंट आणि हे पहिलं आपल्या टेस्ट सिरीज मधलं स्टेटमेंट एकदम सेम आहे. आता तुम्ही म्हणताल सर हे असं सेम कसं काय? तर मी मागच्या वेळेस आपल्याला मालदीववर प्रश्न विचारला होता, कारण मालदीव चर्चेत होता. ह्या वर्षी काय चर्चेत होतं? या वर्षी पहलगाम चर्चेत होता, म्हणून पहलगामवर प्रश्न आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, असं प्रेडिक्ट करता येतं. तुम्ही प्रतिष्ठानसोबत राहा, माझ्यासोबत राहा. चालू घडामोडीचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. सोबतच आपण इतिहास, आता इतिहासाचं पण एवढं सगळं मटेरियल आहे. बरेच मुलं समाधान महाजन वाचतात, गाठाळा वाचतात, यदी फडकेचं काही रेफरन्स काही मुलं देत असतात, पण एवढं सगळं वाचण्याची गरज नाही. ह्या वेळेसचा जर पेपर बघितला तर आपण एक कोर्स केला होता, त्या कोर्सविषयी सांगतो. संकल्प मेंटॉरशिप प्रोग्राम. संकल्प मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 80 पानाच्या नोट्स बनवून दिल्या, आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, इतिहासासाठी त्या 80 पानामधनं 8 प्रश्न आलेले आहेत. सोबतच आपली जी कालची टेस्ट सिरीज होती त्यामधला हा पहिला प्रश्न तुम्हाला दाखवला. तुम्हाला बाकीचे प्रश्न पण मी देतो. 20+ प्रश्न टेस्ट सिरीजमधून ॲज इट इज आलेले आहेत. आपण कंपाईल करतोय म्हणून काल लगेच टाकता नाही आलं, फक्त इतिहासाची उत्तरं टाकली. हळूहळू आपण सगळं टाकू. तुम्हाला दिसेल की प्रतिष्ठान अकॅडमीचं जे काही काम आहे त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना
डोळ्यासमोर ठेवून त्यांचे एफर्ट्स कसे कमी होतील हा आपला प्रयत्न आहे आणि त्यातूनच अशा पद्धतीने काम होतंय आणि प्रश्न परीक्षेला दिसत आहेत आणि आमचाही उत्साह वाढतोय. तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा होत असेल. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी योग्य कथन. आता इथे जागतिक संगीत दिन तुम्हाला विचारलेला आहे. मी 4 पानाची नोट करून दिली ती दिनविशेषची आणि त्यात सांगितलं होतं जे चर्चेतले दिन आहेत ते करा. म्हणजे महिला दिन असेल, बालिका दिन असेल किंवा तुमचा लोकपाल दिन असेल. पण हे जे दिन होते ह्याची एक PDF तयार केली आणि ती PDF जे विद्यार्थी मागतील त्यांना दिली, कारण त्यात वर्षभराचे सगळे होते. आता ते सगळे करायला परीक्षेच्या आधी एक 15 दिवसच टाइम होता. मुलांना ते जास्त झालं असतं, म्हणजे 100 पेजेसच्या 110 पेजेस झाल्या होत्या. पण मी स्टिक टू द 100 पेजेसच होतो. मला 100 पेजेसच्या पुढे नोट जाऊ द्यायच्या नव्हत्या, म्हणून हे आपण तिथे टाकलं नाही. ही नोट ज्या विद्यार्थ्यांनी मागितली त्यांना दिली. त्यामध्ये 21 जून जागतिक संगीत दिन आहे आणि हिलिंग थ्रू हार्मनी असं त्याचं थीम होतं. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की काय विचारलंय, योग्य कथन विचारलेले आहे. तर हिलिंग थ्रू हार्मनी पण बरोबर आहे आणि हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आता इथे वरीलपैकी एकही नाहीये. 2 नंबरचं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. पहिलं 9 सप्टेंबर नाहीये तर ते 21 जून आहे. ठीक आहे, एवढं इथं करेक्शन आहे, बघून घ्या. तर हा प्रश्न सुद्धा आपल्या नोट्स मधलाच आहे. पुढचा प्रश्न बघा, आता परिषदांवर बोलताना परत तो युट्यूबचा व्हिडिओ जाऊन बघा. मी सांगितलं होतं वर्षभरातल्या सर्व परिषदा करायची गरज नाही. तुम्हाला आध्यात्मिक परिषद विचारलेली आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं कुठल्या महत्त्वाच्या करायच्या. त्या व्हिडिओत बघा. हा पण प्रश्न ॲज इट इज आपल्या नोट्स मधलाच आहे. वाराणसी इथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली. जागेगा युवा बडेगा युवा अशी त्याची थीम होती का तुम्हाला विचारलंय, पण ती थीम नव्हती त्याची. इथे बघा, हे प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स आहेत. तर या नोट्समध्ये तुम्हाला इथं परिषदामध्ये दिलं युवा आध्यात्मिक शिखर परिषद कुठे झाली. आपण काय केलं तर प्रदेशावाईज वेगळं केलं की तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर मग इथे कालावधी पण दिलाय बघा, कालावधी पण आपला सेम आहे. इथे काय, विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अशी त्याची थीम होती. इथे बघा, विकसित भारतासाठी नशायुक्त युवा, म्हणजे ही तुमचं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर 1 असं आहे. आतापर्यंत तुम्ही 7 ते 8 प्रश्न बघितले असतील. आणखी पुढे प्रश्न आहेत, पण मला प्रत्येकच प्रश्न म्हणजे क्लेम करायला गेलो तर 14 पण प्रश्न आपण ओढून ताणून आणू शकतो. पण जे प्रश्न सरळ नोट्समधून आलेत तेच तुम्हाला मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो. पुढे बघा, आता हा प्रश्न बघा, 2024च्या आर्थिक वर्षात डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू होण्याचा अंदाज आहे. आता हे 6.5% याचं उत्तर आहे. 2024-25चा जो अर्थसंकल्प होता मित्रांनो, ही फॅक्ट आपण टेलिग्रामला खूप वेळेस टाकलेली आहे. मागच्या वेळेस पण टेसरीचे काही पेपर ओव्हरलॅप होते राज्यसेवेचे, त्यात पण हे होतं आणि हे रिपीटेड सगळीकडेच विचारलेला आहे. हा प्रश्न जरी नोट्समधून डायरेक्ट नसला तर टेलिग्रामवरून आहे. हा प्रश्न खूप सोपा होता, तुम्हाला माहितीच पाहिजे होता, चर्चेत पण खूप होता. त्यामुळे तुम्ही ह्याचं उत्तर 6.5 टिक केलंच असेल. आता हा पुढचा प्रश्न बघा, भारतातील बहुउद्देशित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये 2024 मध्ये, हिमाचल प्रदेश असं याचं उत्तर आहे. आता टेलिग्रामवर तुम्ही गेल्याच्या नंतर फक्त पहिला बहुउद्देशीय टाका. हा प्रश्न तुम्हाला 7 ते 8 वेळेस मी टेलिग्रामला विचारलेला दिसेल. हा एक्सपेक्टेड आहे, हा येणार आहे, हा एक्सपेक्टेड आहे, हा येणार आहे. आपण हा टेस्ट सिरीजमध्ये पण विचारलेला प्रश्न आहे, तो इथे घेत नाहीये मी, फक्त तुम्हाला सांगतोय हा सुद्धा प्रश्न आपल्याच करंट मधला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10-11 प्रश्न बघितले असतील आतापर्यंत. 100% चालू घडामोडीची तयारी ही जर फार व्यवस्थित केली, कमी कॉन्टेंट वापरला आणि जास्त रिव्हिजन केल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आता काही प्रश्न असे आहेत की जे आपल्या ह्याच्यातनं आले नाहीत, पण मी जे काही सांगितलं होतं त्याला सोडून ते प्रश्न आलेले नाहीयेत. आता काय सांगितलं होतं पुढे बघा, द्रोणाचार्य पुरस्कार येणार. आता द्रोणाचार्य पुरस्कार आपण असे टेक्स्टमध्ये टेलिग्रामला शेअर केले, पण असं वर्षभराचं कोण टेक्स्ट कॉपी पेस्ट करून त्यात ठेवत नाही. त्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे येत नाही. आपण हा प्रश्न क्लेम सुद्धा करणार नाहीये. पण ह्याला पकडून जो काही प्रश्न होता इथे आपण परीक्षेला विचारला होता की टेलिग्रामवर विचारला होता की महाराष्ट्राच्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर त्यामध्ये तुम्हाला ध्यानचंद द्रोणाचार्य पुरस्काराविषयी इथं गणेश देवरुखकर यांच्याविषयी दिलेला आहे. तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची होती, 2 नंबरची जोडी चुकीची होती. आता हे आणि ऑप्शन आणि हे काही सेम नाही, पण ह्याच्यामध्येच आपण माहिती टाकताना पण हे तुम्हाला टाकलं होतं की मेजर द्रोणाचार्य पुरस्कार हा मेजर पुरस्कारातला आहे आणि तो करा. सोबतच क्रीडा घडामोडी. आता क्रीडा घडामोडीची तयारी करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की खेळाडू आणि खेळाडूंचे क्रीडा प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे.
तसंच इथे प्रशिक्षक आणि प्रशिक्षकाचे क्रीडा पुरस्कार विचारलेत. पुरस्कारामध्ये पण द्रोणाचार्य पुरस्कार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंटच होता. टेलिग्रामला याच्या आजूबाजूची माहिती होती, हा प्रश्न आपण क्लेम नाही करणार. पण विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने त्यांचा ट्रेंड सोडून वेगळं काहीही विचारलेलं नाही. मला तरी मान्य नाही, कारण की मी तुम्हाला आतापर्यंत जे काही दाखवलंय ते सगळं आयोगाच्या ट्रेंडला धरून आहे. 2 ते 3 प्रश्न नक्कीच एकदम आउट ऑफ द बॉक्स होते. रिकॉल करायला अवघड होते, म्हणजे तुम्ही कुठलाही सोर्स वापरत असाल आणि तुम्ही म्हणाल की सर हे प्रश्न अवघड होते का, तर 100% अवघड होते. पण प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स तुमच्या हातात असतील तर तुम्हाला हे प्रश्न सोपे गेले असतील. जे विद्यार्थ्यांनी या नोट्स वापरलेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा, त्यांची प्रतिक्रिया बघा. माझ्या प्रतिक्रियेत मी तर सांगणारच आहे की हे नक्कीच त्यांना सोपं गेलं असेल. पण त्याही विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत की सर आम्हाला चालू घडामोडीला खूप फायदा झाला म्हणून. पुढे बघा, आता साहित्य अकादमी पुरस्कार. तुम्हाला पुरस्कार करताना त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पुरस्कार करताना साहित्य अकादमी करा, भारतरत्न करा, ज्ञानपीठ करा. हा एकदम सिंपल साधा प्रश्न होता. हा तर काही नोट्समध्ये घेतला नव्हता, ह्यातला फक्त साहित्य अकादमी पुरस्कार कुठले सांगितलं होतं आणि युवा पुरस्कार विचारलेत. आता हे थोडेसे लक्षात ठेवायला अवघड असू शकतात, पण तुम्हाला अद्वैत कोठारे जरी माहिती असतं तरी तुम्ही याचं उत्तर टिक करू शकला असता. तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे बघा. इथे आपण योग्य 4 नंबरची जोडी ह्याची योग्य आहे. हे बघा, सिद्धार्थ बॉय हू बिकम द बुद्ध, अद्वैत कोठारे. इकडे सगळे पुस्तकांची नावं, त्यांच्या लेखकांची नावं आणि त्यांच्या पुस्तकांची, ग्रंथाची, काव्याची नावे पण इकडे दिलेली आहेत. हा प्रश्न पण मी क्लेम नाही करणार, पण मी सांगितलं होतं त्या मेजर कॅटेगरीतलाच हा प्रश्न आहे. आणखी हा प्रश्न श्री मनोहर लाल यांनी उद्घाटन केलं, हा अवघड प्रश्न होता आणि सप्टेंबर 2024 होता. आपण ऑक्टोबर पासूनच्या नोट्स केल्या. जर 1-2 महिन्याच्या आधीच्या नोट्स असत्या तर कदाचित हा प्रश्न पण कव्हर झाला असता. पण जर तरवर बोलून उपयोग नाही, 10+ प्रश्न तर आपले आहेतच. हा पण प्रश्न बघा, हा पण खूप अवघड प्रश्न होता. म्हणजे मी सांगितलं होतं की चालू घडामोडीमध्ये, आर्थिक घडामोडीमध्ये, नियुक्त्यांमध्ये बँकिंग रिलेटेड काहीतरी येईल, मी असं सांगितलं होतं. पण मी हे सांगितलं नव्हतं की बाबा दोरा बाबू परतील आणि हे पाठ करणं एक्सपेक्टेड पण नाही. इतकं डिटेलमध्ये कोणी पाठ करत नाही. म्हणजे एवढं तुम्ही ICICI, SBI, HDFC बँकेचे संचालक कोण झालेत आपल्या इथं भारतातलेच महत्त्वाचे 20-25 महत्त्वाचे लक्षात राहत नाहीत आणि इतकं डिटेलमध्ये कोणी करत नसतं. त्यामुळे हा प्रश्न चुकला तरी काही टेन्शन नाही, चुकण्यासारखाच प्रश्न आहे. हा प्रश्न एक सोपा होता बघा, हा नोट्समध्ये नव्हता आपल्या. ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर नीरज चोप्रा, तुम्हाला माहिती आहे. तर हे सगळं होतं. हे तुमचे सगळे 15 प्रश्न मी डिस्कस केले, तुम्ही बघितलं. 10+ प्रश्न आपल्या नोट्समधले आहेत. या नोट्स तुम्ही नक्की वाचा. आत्तापर्यंत तुम्ही ह्या नोट्स घेतल्या नसतील तर भविष्यात या नोट्स वापरा. सोबतच बघा, राज्यसेवा जी देणार आहेत 2026ची आणि गट ब पूर्व आणि गट क पूर्व आणि मुख्यला पण आपल्याला चालू घडामोडी गट ब कटकल आहे 2026 साठी. त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीतून आपण ही बॅच सुरू केली. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांची मागणी नसते पण बॅच असते, पण खरंच विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थी म्हणतायत की सर याच्या आम्हाला नोट्स द्या. तर आपण काय करतोय, आता इथून मागचं तर काही व्हिडिओ करणं शक्य नाही, पण जानेवारीपासून, म्हणजे जानेवारी 2026 ते मे, जोपर्यंत तुमची परीक्षा आहे, कंबाईनची परीक्षा आहे, तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्यात 2 व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करू. मी महत्त्वाच्या कुठल्या फॅक्ट आहेत, कुठल्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, असं तुम्हाला व्यवस्थित एकदम करून सांगेल. आणि सोबतच तुम्हाला PDF पण दिल्या जातील. आता मागच्या वर्षभरातल्या 2025च्या एकदम सॉर्टेड 125-130 पानातल्या नोट्स देऊ तुम्हाला आणि सोबतच जानेवारी महिन्यापासून महिना टू महिना नोट्स देऊ. म्हणजे नंतर वाचनाचं खूप प्रेशर येणार नाही आणि महिन्याच्या महिन्याला तुमच्या चालू घडामोडी कंप्लीट होतील. सोबतच परीक्षेच्या आधी तुम्हाला एक परत रिव्हिजन नोट्स देऊ त्याच नोट्समधनं, की जेणेकरून परीक्षेच्या आधी तुमचा ताण पण हलका होईल. कारण की बसून नोट्स काढणं खूप अवघड आहे आणि परीक्षेच्या आधी आपण जर पुस्तकं घेऊन बसलो तर त्यातनं रिवाईज करता 50 पानं 60 पानाच्या वर रिवाईज होत नाही. हीच गरज लक्षात घेऊन आपण या नोट्स केलेल्या आहेत. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सोबतच हे बघा, ह्याची फीस सांगतो. फीस बघा, 499 रुपये फीस आहे. 6 महिने कालावधी आहे. PDF तुम्हाला 1 वर्षाचा देणार आहे आणि जानेवारीपासून पुढच्या म्हणजे 18 महिन्याचे PDF तसे मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. हा कोर्स नक्की जॉईन करा. मित्रांना सांगा. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ह्याच्यात परत 10% जास्त डिस्काउंट देणार आहे. त्यांच्यासाठी कुपन कोड पण देणार आहे. पण 499 याची फीस असणार आहे. खूप कमी फीस आहे मित्रांनो. पुढे बघा, हा आपलं हे टेलिग्राम चॅनल. तर टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज प्रश्न टाकत असतो. आता दररोज 5 प्रश्न टाकतो, पण आता दररोज जी महत्त्वाची चालू घडामोड होते, 2-3 चालू घडामोडी महत्त्वाच्याच असतात. आणि आता परीक्षेचं आपण या पॅटर्नने जर बघितलं तर 2 प्रश्न दिवसाला करंट अफेअरचे चांगले जे काही असतील ते आपण टेलिग्रामवर टाकत राहू, ते सोडवत राहा. पुढच्या 6 महिने तुम्ही ॲक्टिव्हिटी फॉलो केली तर तुम्हाला 100% परीक्षेला याचा फायदाच होणार आहे. सोबत बघा, हे आपलं प्रतिष्ठान अकॅडमीचं
ॲप आहे ते डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावर कोर्स दिसेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच विद्यार्थ्यांनी आता कोर्स घेतल्याच्या नंतर PDF चा प्रॉब्लेम येतो की सर PDF डाउनलोड होत नाही. तर PDF डाउनलोड करण्याच्या सोबतच एक्सपोर्टचा ऑप्शन येतो, एक्सपोर्ट करा. कधी कधी काय होतं, कंपनीकडून ॲप अपडेट होतं आणि अपडेट झाल्याच्या नंतर तुमच्या फोनमध्ये ते अपडेट नसतं. मग ते इन्स्टॉल करावं लागतं परत अनइन्स्टॉल करून. तर ते इन्स्टॉल केले की परत त्या PDF दिसायला लागतात. त्या सगळ्या तुम्ही घ्यायच्या आणि त्याचं झेरॉक्स मारायच्या. सोबतच व्हिडिओ हे खूप क्वालिटीचे बनवणार आहे की जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुमच्या महिन्याच्या जे चालू घडामोडी आहेत त्याची पूर्ण क्लिअरिटी तुम्हाला येणार आहे. त्यासाठी हा कोर्स जॉईन करा. आणि कोणताही डाऊट असेल तर प्रतिष्ठान अकॅडमीचा हा नंबर आहे 9420375033. यावर मला फोन करा. हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, हे सर्च करा. खाली तुम्हाला यूट्यूबच्या लिंकमध्ये दिसेल. आणि सोबतच आपला जो चालू घडामोडीचा जुना व्हिडिओ आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो पण बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. सोबतच तुम्हाला त्या पेपरविषयी एक सांगायचं झालं की पेपर कसा होता. तो एक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर 4 जानेवारी 2026ला झालेला गड ब पूर्वचा पेपर कसा होता. तर पेपर हा मॉडरेट टू अवघड स्वरूपाचा पेपर होता. पेपर सोपा अजिबात नव्हता. 1 ते 2 विषय थोडेसे सोपे होते पण बाकीचे विषय अवघड होते. त्यामुळं कट ऑफ थोडासा कमी लागण्याची शक्यता आहे. आत्ता लगेच कट ऑफ सांगता येणार नाही. पहिली की येऊ द्या, दुसरी की पहिली की येऊ द्या, विद्यार्थ्यांचे स्कोर येऊ द्या, त्यानंतर आपण थोडं काही प्रेडिक्शन करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुमच्यासाठी असेच उपयुक्त व्हिडिओ प्रतिष्ठान अकॅडमी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद.